चला तर वेलकम बॅक टू दिस फराळ व्लॉग. आज आम्ही आपला चिवडा करून झाला आहे, लाडू करून झाले 2 प्रकारचे आणि आम्ही घरी मदत करूनच हे सगळ्या गोष्टी करतोय. आणि ईश्वरी पण आहेत आमच्यासोबत लुडबुड करण्यासाठी. हे बघा. तर कॅन यू जस्ट इमॅजिन आज आपण हे काय करतोय? सांगशील प्राजक्ता व्हॉट वी आर डुईंग टुडे? शंकरपाळे. येस, आपण शंकरपाळे करतोय मस्तपैकी. डीमार्ट वरून आणलेले शंकरपाळे आपल्याला पसंत पडले नाही, त्याच्यामुळे जस्ट एक अर्धा किलो घेऊन आलो होतो, पण अर्धा किलो पण आपल्याला नाही आवडले ते. पण आता फायनली आता आपण कसं टेस्ट होते ते बघूया. बेस्ट ऑफ द बेस्टच होणार, कारण याच्यामध्ये साजूक तूप पडलंय ना. साजूक तूप घातलंय आपण, मैदा आहे, दूध वगैरे असं, त्याच्यामुळे एकदम घरगुती ऑथेंटिक टेस्टवाले शंकरपाळे. आता तेल आपण एवढं घेतलं मग पटापट तळू शकतो जास्त. म्हणूनच जास्त घेतलं. गरम व्हायला पाहिजे, वेळ खूप लागतो या सगळ्या गोष्टीला. बस बाळा खाली. बाळा बाहेरच्या ह्याच्यातला झारा दोन्ही घेऊन ये. आता हे सगळं लुडबुड करायला घरामध्ये कोणतरी असेल, जास्त जास्त मजा येते. झारा दोन्ही आण. ओके. आणि तो डब्बा पण आण. तर पोळीचा डबा आहे तो, आणि त्याच्यात पण भरपूर लोक त्याला बाहेरून घेतात, म्हणजे फराळ वगैरे विकत घेतात. पण आपलं एक सगळ्यांना सांगणं राहील की प्लीज बाहेरून घ्या, विकत घ्या, पण ते घरगुती घ्या. म्हणजे कोणीतरी घरी केलेलं घ्या. तुम्ही असं बाहेरून एखाद्या मॉलमधून किंवा असं एक्सवायझेड दुकानातून मग ते कसं हायजेनिक ठेवतात किंवा काय करतात की नाही काय माहिती. सगळ्या गोष्टी महत्त्वाचं असतं, म्हणजे नाहीतर मग दिवाळीच्या नावाने हेल्थ बिघडायला वेळ नाही लागणार. तब्येत आहे ना, दिवाळी झाल्यानंतर. आणि असे अनुभव आहेत, बऱ्याच लोकांची तब्येती बिघडतात. फराळाला पैसे घालण्यापेक्षा डॉक्टरला पैसे घालायला लागतात. हा, म्हणजे दिवाळीची सुट्टी, त्याच्यानंतर परत आजारपणाची सुट्टी आणि बट्ट्या बोळ सगळ्या. मस्त दिसतंय, एकदम छान दिसतंय. व्हेरी गुड. अजून क्लोजअप घेतो मी मुद्दाम, माहिती का तुला? नाही, ते पहिल्या एका ह्याने केलं, पण त्यांनी व्यवस्थित ते सुटलं नव्हतं. काढताना प्रॉब्लेम होत होता, म्हणून मग परत एकदा त्याच्यावरच फिरवलंय. आता सुटताय ते बघ. आता सुटतायत, बरोबर झालं. आता परफेक्ट झालं एकदम ना. आता पहिला घाणा तळल्यानंतर कळेल कसे होत आहेत काय. तेल पण गरम झालं, एकदा थोडंसं टाकून बघू काय? बारीक आहे ते कण टाकून, हे बघ यातला टाकून थोडंसं टाकून बघूया. ट्रायल एरर नाही, अजून 2 मिनिटं लागतील अजून. जरा मोठा कर गॅस, कारण हे मोठं आहे ना आणि जाड आहे, त्यामुळे तापायला वेळ लागतोय. ईश्वरी पण आलेली आहे लुडबुड करायला. याला काय म्हणतात? व्हॉट इज? कातण म्हणतात आपल्याकडे त्याला. कातण, कटर. इंग्लिश मध्ये कटर. काय कटर? शंकरपाळी कटर. कातणी, कातण, कातळ किंवा शंकरपाळी कटर इन टू द इंग्लिश. जसं पिझ्झा कटर असतं ना, हे शंकरपाळी कटर. बघू दे. हे आपण मॉडर्न वाला आणलंय, मस्त. आणि काय बोलताय, बायको सुगरण मिळाली तर जरा जास्त बरं असतं ना. आजकालच्या मुली, म्हणजे लग्न झालेल्या मुली, त्यांना करायच्या बऱ्याच वेळेला आवड नसते. असं वाटतं त्यांना की नको, कुठे करता, ऑर्डर द्या, विकत आणा, मजा करा, बाकी आपण मजा करू. किचनमध्ये वेळ घालवायला इतकं आता एकदम रेड अँड हॉट आहे, एकदम फुल गरम झालं. इथे बघा, इतक्या जवळ आपण उभं आहे कढईच्या. कढई तापले फुल सगळं, आणि एकदम जवळच काम चालू आहे कढईच्या सगळं, त्यामुळे फुल गरम. आणि आम्ही तिन्ही मंडळी, तुम्ही बघा इथे आतमध्ये एवढ्याशा किचन मध्ये आम्ही तिघ जण बसलोय, आम्ही इथे काम करतोय. हरकत नाही, पण कसं शेवटीला आवड महत्वाची आहे, लुडबुड महत्वाची असते. लुडबुड आणि आवड. आणि ईश्वरी पण बघा. आणि कसं आहे, हेच तर संस्कार, हे संस्कार मुलांवर करायचे असतात आपण, आहे ना. की मुलांना वेगळं नवीन बसवून शिकवण्यापेक्षा आपल्या सोबत जे शिकतात ना ते जास्त महत्वाचं असतं, आहे ना. आणि हे जसं कापलं तसं लगेच फुगले, आहे ना, ते तापायला लागले. तर आपण टाकूया आता, बघू कसं होतं ते. आणि पहिल्यांदा निघतं ते आपण काय करतो, गॅसला आणि देवाला. तर त्याच्यानंतर आपण काय करतो, अग्निदेवतेला पहिलं, त्याच्यानंतर तोंडात जातं स्वतःच्या, त्याच्यानंतर स्वतःला टेस्ट कशी झाली बघण्यासाठी. पण ते टेस्ट कशी झाली बघण्याच्या नावावर पाव किलो शंकरपाळे खाल्ले जातील, खाऊन जातील. पाव किलो
तेव्हा आता होईल आता. आता आपण पहिला टाकला आहे, झालेला आहे. आता फक्त ढवळायचं आहे. ढवळायचं म्हणजे ढवळायचं नाही, ते थोडंसं मागे पुढे करायचं. ते मी आता करतो. ओ हळू 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 बाबू, उडला ना अंगावर. जरा गॅस बारीकच ठेवते. त्याने आधी नको ढवळू, थांब. हे घे आधी. ओके, घरी थांबायला चिकटले. आता थांब थांब जरा 1 सेकंद थांब. थांबायचं का? काय माहिती आता. आणि याला मला वाटतं गोल कर, त्याला असं गोल फिरव. असं म्हणजे मोकळं करायचं आहे ना याला. अरे गलती हो गया भाई. त्यांना सगळ्यांना जागा मिळाली पाहिजे एकमेकांना. आणि ह्याला ह्याचं गणित म्हणजे तुला सांगतो, मला तर वाटतं की सगळं गणित इथे आहे. खाली विसतो म्हणजे किती टेम्परेचर तुला ठेवायचं आहे त्याच्यावर सगळ्या वरचा खेळ आहे. जास्त ठेवलं तर एकदा तापलं ना तेल की बारीकच गॅस ठेवायचा. म्हणजे मंद याच्यावर. हा, नाही तर मग ते वरून लाल होतात पण आतून मऊ राहतात. बरोबर. आणि आता काय माहितीये का, आता दिवाळी येते आणि दिवाळी म्हणजे काय, फराळ आणि त्याच्याबरोबर काय असतं माहितीये का, फटाके आहे ना. भरपूर लोक असं, आम्ही शक्यतो फटाके जास्त आणत नाही, वाजवायचे पण नाही. कारण आपल्याला लहानपणी एक आवड होती, मुलांच्या आवडीपुरते ठीक आहे. मोठे नाही, थोडेसे आम्ही फुलभाज्या आणि पाऊस चक्र याच्या व्यतिरिक्त काही आणत नाही. हा, छोटे फटाके, फुलभाज्या. कारण आम्ही जेव्हा लहान नव्हे, मी एक घटना सांगतो. ती घटना अशी आहे, घटना आहे आपल्याच भागातली, म्हणजे गावाकडची आहे. एक मुलगा त्याने ॲटॉम बॉम्ब लावला आणि ॲटॉम बॉम्ब अशा ठिकाणी लावला की त्याच्यावर वाळू टाकली, काहीतरी काचेची बाटली ठेवली त्याच्या कडेला, अजून काय काय असे लोखंड तुकडे असे तुकडे वगैरे ठेवले, असं ते बनवलं. आणि त्याचं बॉम्ब लावला, सुतळ म्हणजे वात पेटवली आणि बऱ्याच वेळ पेटत नव्हता. एखाद मिनिटं गेलं असेल, पेटत का नाही पेटत म्हणून असं बघायला गेला. फॉर एक्झाम्पल आता हे आहे, इथे बॉम्ब लावलाय समजा, आणि असं बघायला गेला आणि इतक्या जवळ त्याने असं तोंड ठेवलं, का बघत नाही, आणि त्या सेकंदाला तो बॉम्ब फुटला आणि त्या मुलाचे दोन्ही डोळे बाद झाले. ही सत्य घटना आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पोरांना तुम्ही फटाके फोडायला देता, आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या पोरांनी फटाके फोडलेच पाहिजेत अख्ख्या जगाचे, तर त्यांच्यासोबत तिथे उभं राहावं कमीत कमी, है ना. आजकालच्या मुलींना म्हणजे असा ट्रेंड आहे की आपण दिवाळीचे सगळे पदार्थ बाहेरून घेऊन यायचं, नवीन करत बसायचं नाही. एवढा कोण म्हणजे सगळा वैताग असतो, कोण करत बसणार. मग एवढे सगळे व्याप असतात, कामाची गडबड असते, असं प्रत्येकाला काही ना काहीतरी एक्सक्यूज असतात. पण दमायला खूप होतं, पण कारण कंटिन्यू स्टँडिंग उभं राहावं लागतं गॅस जवळ. कमीत कमी काल मी 5 ते 6 तास गॅस समोर उभी होते. आणि इतकी सारी मेहनत असते, एवढे 10-12 पदार्थ करायचे म्हटले तरी याच्यामध्ये अजून एक 2 पदार्थ मिसिंग आहेत, ते बघूया. बरोबर ना. हो, चकली वगैरे याच्यामध्ये मिसिंग आहे. आणि आजकालच्या काळामध्ये कोणी घरात करत बसत नाही. सो आय एम टेलिंग थँक्यू टू प्राजक्ता फॉर टेकिंग द इफर्ट्स फॉर अस. आणि खरंच खूप मेहनत लागते, कारण मी बघितलं, मी पण 2 दिवस तिच्यासोबत थोडंसं हेल्प करत होतो. कामाच्या धारा वाहतात, ऑक्टोबर हीट चालू आहे, त्याच्यामुळे हे एवढं सगळं करणं अजिबात सोपं नसतं. सो संध्याकाळला पाय दुखतात. थँक्यू टू यू. दिवाळी सुरू होणार, फराळ करून झालाय, दिवाळी सुरू होणार आहे, अजून 4 दिवस आहेत. आता भीती अशी आहे की हे 4 दिवसात जर संपलं तर परत काय करायचं, अशी एक भीती आहे. पण ठीक आहे, खूप मजा आली. 4 दिवस आपण एन्जॉय केलं. तुम्ही सुद्धा 1-2 ब्लॉग बघितले. सगळं काही आम्ही दाखवणं शक्य नाही झालं तुम्ही म्हटल्याप्रमाणे, कारण व्हिडिओ करणार काही करणार असं सगळं होऊन बसतं. तर छोटंसं एक आपण ओव्हरव्ह्यू घेतला, एवढे सगळे पदार्थ केले. आता बघूया पुढे दिवाळी. होपसो खूपच एन्जॉयिंग आपण करूया, मजा करूया दिवाळीमध्ये. सेफ दिवाळी करा. क्रॅकर्स फटाके फोडताना जपून फोडा. मुलांना सांभाळा. फटाके फोडताना मोठ्याने कोणीतरी मुलांबरोबर नक्की थांबा. आणि आपण नवीन ब्लॉग मध्ये भेटूया. हे बघा काय चाललंय इथं. बोल काय चाललंय. नाचकाम चाललंय, सुट्टी लागली ना, तर आम्हाला खोड्या करून दाखवते. चलो फिर बाय बाय. ओके बाय. आज मार खाणार आहेस.